नमस्कार. आज आपण थंडगार पुदिना लिंबू सरबत कसं बनवायचं हे पाहणार आहोत. तर उन्हाळा स्पेशल मस्त शरीराला थंडावा देण्याकरिता आपल्याला या दिवसामध्ये काहीतरी थंड पिण्याची गरज असतो. तर याकरिताच मी खास तुमच्यासाठी खास व्हिडिओ घेऊन आलेली आहे. शरीराला थंडावा देण्यासाठी आणि उन्हाळा स्पेशल मस्त असं थंडगार पुदिना लिंबू सरबत आज आपण या व्हिडिओमध्ये कसं बनवायचं हेच बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर पुदिना सरबत करण्यासाठी इथं जवळपास मी अर्धा ते 1 वाटी पुदिन्याची पानं घेतलेली आहे. पानं आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. नंतर यामध्ये 2 ते 3 चम्मच साखर, अर्धा चम्मच जिरा पावडर आणि अर्धा चम्मच चाट मसाला, चवीनुसार मीठ. यामध्ये तुम्ही काळा मीठसुद्धा घालू शकता. नंतर यामध्ये आपल्याला जवळपास 1 ते 1.5 लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे सर्व साहित्य आपल्याला छान मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे. नंतर यामध्ये पुन्हा थोडं पाणी घालून मी एकदा मिक्सरला फिरवून घेतलं. तर अशा प्रकारे आपला झटपट असा मस्त वाटण तयार आहे. नंतर आपल्याला जे आपण वाटण केलं ते वाटण एखाद्या गाळणीने आपल्याला सर्व मिश्रण गाळून घ्यायचं आहे आणि यामध्ये जवळपास 1 ते 1.5 ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे. तर यामध्ये मी जवळपास 1 ते 1.5 ग्लास छान थंडगार असं पाणी घालून घेतलेलं आहे. जर तुम्ही बर्फाचा वापर करायचा असेल तर तुम्ही बर्फाचा सुद्धा वापर करू शकता. तर अशा प्रकारे अगदी झटपट घरगुती साहित्यामध्ये आपला मस्त असा पुदिना सरबत तयार आहे. अगदी शरीराला थंडावा देण्याकरिता उन्हाळा स्पेशल आपल्याला हा सरबत दिवसातून एकदा तरी पिलं पाहिजे. तर याकरिताच मी खास तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. तर अशा प्रकारे अगदी आपला झटपट लिंबू सरबत तयार आहे. व्हिडिओ कसा वाटला मला हे कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आजची रेसिपी कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.